नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लाईव्ह शेअर मार्केट मराठी। यामध्ये शूटिंग स्टार झाली आणि या शूटिंग स्टारवर आपण एंट्री पंच करणार आहोत। कशी एंट्री पंच करणार आहोत हे पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पहा मित्रांनो, इथे आपण रजिस्टर लावलेला आहे आणि याच रजिस्टर ठिकाणी एक शूटिंग स्टार पॅटर्न बनवला आणि या शूटिंग स्टार पॅटर्नचा विक तुटल्याबरोबर आपण एंट्री पंच केलेले आहे। पहा आता तुमच्यासमोर एंट्री पंच केलेली आपला लॉट आहे, सध्या 9चा लॉट लावलेला आहे आणि आपली आजची टाईम फ्रेम आहे 1 मिनिटांची। तुमच्यासमोर आता टार्गेट ही लावलेलं आहे, टार्गेट लावलेलं आपण 200 पॉईंटचा टार्गेट लावलेलं आहे मित्रांनो। आणि एल ही आपण 200 पॉईंटचं एल याला बसलेलं आहे। आपला टार्गेट हिट होतं का नाही हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ॲक्च्युली एंट्री कशी पंच करायची, कोणत्या साईडला बसायचं, कंटिन्यू सेलिंगमध्ये सेल साईडला कशा पद्धतीने बसायचं, ह्या अनेक व्हिडिओ आपण अनेक प्रकारे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण आज आपण शूटिंग स्टार या पॅटर्नवर एंट्री पंच कशी घेतली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो। असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं काम मी करत आहे। काय होतं, एखादी मार्केटमध्ये एखादी मोमेंटम एखादं पॅटर्न आपल्याला चुकीच्या दिशेने दाखवतो, आपण त्या दिशेने एंट्री पंच करतो आणि आपला टॉप लॉस हिट होतो। मग ॲक्च्युली आपल्या इथं ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये रिव्हिजन करतो किंवा आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरतो त्यावेळेस पहिल्या वेळेस आपल्याला चार्ट पॅटर्नचा पूर्ण अभ्यास लागतो आहे। एका दिवस काय होतं मित्रांनो, इंग्लोफिंग पॅटर्न बनवला, त्याच्या 50% रिट्रेसमेंट नाही दिली तर तो इंग्लोफिंग पॅटर्न फेक असू शकतो आणि फेक होतो, तुम्ही वारंवार चेक करा। एका दिवस मॉर्निंग स्टार पॅटर्न बनला, त्याच्या 50% रिट्रेसमेंट नाही झाली तर तो मॉर्निंग स्टार पॅटर्न ही फेक होऊ शकतो मित्रांनो। मग तुम्हाला हे कशा पद्धतीने पॅटर्न फेक होतात हे पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणणार आहे लवकरच। काही याच्यामध्ये तुम्हाला बॉलिंगच्या बँडमध्ये कशा पद्धतीने काम करायचं आहे हा पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करत आहे। RSवर कशा पद्धतीने काम करायचं आहे तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं मी काम करत आहे मित्रांनो। मोहीम ॲव्हरेज आम्ही एखाद्या दिवस ट्रेड पंच करत असताना आम्ही RSलाही ट्रेंड लाईन लावतो मित्रांनो। आता मोठा सेटअप आहे, माझे सेटअप पूर्ण तुम्हाला सध्या दाखवता येत नाही। ज्यावेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला पूर्ण सेटअप दाखवला जाईल, RS आम्ही कशा पद्धतीने ट्रेंड लाईन यूज करतो, प्राइस ॲक्शनसोबत कसं काम करतो, ह्या अलग व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। पाहू आपला व्हिडिओ आपलं टार्गेट हिट होतं का नाही आणि टार्गेट काही क्षणामध्ये काहीच वेळेमध्ये आपलं टार्गेट हिट होणार आहे। सर म्हणतात तुम्ही इथं छोटीशी ट्रेंड लाईन दिली, हे तिथं ट्रेंड लाईन बसत नाही। पण या सेटअपचा थोडा सायकोलॉजी विचार केला तर एक ज्यावेळेस मार्केट सेलिंगला होतं त्यावेळेस बाईंगसाठी निघलं होतं, त्यावेळेस काय झालं, आपल्याकडून एक छोटीशी ट्रेंड लाईन लावली। ती ट्रेंड लाईन कशामुळे लावली आपण, ह्याचा वीक तुटावा ह्या ट्रेंड लाईनचा, आणि यावेळेस वीक तुटल्यानंतर आपल्याला काय होतं, कन्फर्म मार्केट शिल्डा चाललं हे असं आपल्याला समजून येतं। आणि याच पॅटर्नपाशी एक शूटिंग स्टार हा एक पॅटर्न बनवला आणि या शूटिंग स्टारचा पॅटर्न बनवल्यावर आपण शूटिंग स्टारच्या कॅन्डलच्या खाली एक कॅन्डल क्लोज होऊन दिली, दुसऱ्या कॅन्डलचा विक तुटून दिला, मग त्या ठिकाणी एक सेलसाठी मारबुजी कॅन्डल तयार झाली आणि नंतर आपण एंट्री पंच केलेली आहे मित्रांनो। तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समोर टॉप लॉस टार्गेट ह्या सर्व गोष्टी समोर लावलेल्या आहेत आणि काहीच क्षणामध्ये काहीच मिनटामध्ये आता आपलं टार्गेट हिट पण होणार आहे मित्रांनो। प्रत्येक गोष्ट तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवत आहे मित्रांनो। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। सध्या मार्केटमध्ये असंच होतं, नवीन मुलं येतात, एखादा बुलिश पॅटर्न झाला बाई साईडला बसतात, बेरिश पॅटर्न झाला तर सेल साईडला बसतात। मग अशा गोष्टीमध्ये आपला पैसा खूप जातो मित्रांनो, असा पैसा आपला खूप जातो मित्रांनो। मग आपण म्हणतो मार्केटने काय आमच्याचा नियम धरला का,
माझी एंट्री चुकीची का जाते, हे वारंवार आपल्या मनामध्ये येतं आणि आपण मार्केटपासून दूर होतो. जर आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला 2, 4 ते 6 महिने 1 to 1 मध्ये चालणं भाग आहे. 6 आणि 4 मारण्याचा प्रयत्न करायचा नाही. 1 to 1 रननी आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 5 ते 6 महिने या मार्केटमध्ये टिकत असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असेल, हे मी आत्मविश्वासाने सांगत आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही 1 to 1 खेळून म्हणजे एका क्वांटिटीने सेल बाय करत असाल, त्याचं टार्गेट टॉप लॉस लावून तुम्ही काम करत असाल तर ॲक्च्युली खरंच आपण नशीबवान आहात असं मी समजेल. कारण की तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि सर्व गोष्टी तुमच्यामध्ये वाढत जातील मित्रांनो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही परफेक्ट ट्रेडर बनवू शकतात. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं मी काम करत आहे. 1 मिनिटाच्या चार्टवर कसं एंट्री घ्यायची, 5 मिनिटाच्या चार्टवर कशी एंट्री घ्यायची, 30 मिनिटावर इंट्राडे कसं करायचं आहे, 15 मिनिटावर इंट्राडेची एंट्री कशी पंच करायची, हे असे अलग व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं काम मी करणार आहे. याच्यामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही. तसं की एखादा चिखल असेल त्याला आपण आकार देतो आणि आकार देईन तशा पद्धतीने तो चिखलाचा गोळा बनत चालतो. तसंच आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये. तसंच आपण शेअर मार्केटमध्ये नजर मारत चालतो, त्याप्रमाणे आपल्या बुद्धिमत्तामध्ये आकलनशक्ती निर्माण होते आणि ट्रेडचा अनुभव आपल्याला समजून येतोय. मग त्याविषयी तुम्हाला ह्या ट्रेडचा अनुभव समजून येईल, प्राइस ॲक्शन समजून येईल, मार्केटचा रेशिओ समजून येईल. त्याविषयी तुम्ही परफेक्ट ट्रेडर झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग तुम्हाला परफेक्ट ट्रेडर बनायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी सबस्क्राईब करा. याच मित्रांनो आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. पहा मित्रांनो, शूटिंग स्टारवर कशा पद्धतीने आपण एंट्री पंच केली हे पण तुम्हाला दाखवलं आहे आणि सर्व गोष्टी तुम्हाला दाखवल्या आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जवळच्या मित्रांना सांगा. लाईव्ह शेअर मार्केट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. माझ्या